नमस्कार, मी रोहिणी तुमच्यासाठी परत एकदा एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तोच म्हणजे महाशिवरात्रीची व्रतकथा। आपण उपवास तर करतो, पण ह्या मागची कथा आपण बघत नाही आणि त्याचबरोबर ही कथा कशी घडली, काय झालं या गोष्टी मागे आपण जास्ती लक्ष देत नाही। सगळे उपवास करतात म्हणून आपणही उपवास करतो, सगळे पूजा करतात म्हणून आपणही पूजा करतो, पण नक्की त्यामागची कारणं, त्यामागची जी आपण महत्त्वता म्हणतो ते काय आहे हे आपल्याला कळत नाही। त्यामुळे एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले की असे कोणते श्रेष्ठ तसे सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील सगळ्या प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल। त्यावेळेस शंकराने पार्वतीला महाशिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली। तर ही कथा स्वतः शंकर भगवानांनी सांगितलेली आहे। तर चला आपण बघूया की नक्की अशी कुठली कथा आहे ज्यामुळे आपण हा महाशिवरात्रीचा व्रत करतो आणि त्याचबरोबर रात्रीच्या प्रहराची पूजा ही जास्ती महत्त्वाची मानली जाते। तर अशी ही कथा आहे। एका गावात एक शिकारी राहत होता। मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे। तो सावकाराचा कर्जदार होता। त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते, त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनविले। योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती। शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला। चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथा ऐकली। सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले। शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेल असं वचन देऊन कैदेतून सुटला। आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला, पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता। शिकार करण्यासाठी तो तलावाकाठ्याच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला। बेल वृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकलेले गेलेले शिवलिंग होते। शिकाऱ्याला मात्र हे माहीतच नव्हते। मचाण बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या। या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिल्या गेले। एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली। शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता। तितक्यात ती हरणी म्हणाली, मी गर्भिणी आहे, तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील? हे योग्य नाही। मी आपल्या पिल्लाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल, तेव्हा तू मला मार। शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवला आणि हरिणी झाडाआड लुप्त झाली। काही वेळाने दुसरी हरिणी तेथे निघाली। शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरलाच नाही। त्याने तिच्यावर नेम धरला। हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले, हे पारधी, मी एक कामातूर विरहिणी आहे, आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे। मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्या जवळ येईल। शिकारीने तिलाही जाऊ दिले। 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला। तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिल्लासोबत तेथे आली। शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली। त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिल्लाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते, यावेळी तू मला मारू नकोस। शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काय मूर्ख आहे? याआधी मी 2दा शिकार गमावले आहे। माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झालेले आहेत। उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटते, त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे। माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईल। हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली। त्याने तिलाही जाऊ दिले। शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता। काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता। आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला, पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस, म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही।
मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्या समोर हजर होईल. मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या 3ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे. मी त्यांच्या समवेत तुझ्या समोर हजर होतो. उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मळ हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मृग सपरिवार शिकाऱ्यासमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले. देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलाचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली. तर बघितलं मित्रांनो की महादेवाची नुसती पूजा अर्चा मनापासून जरी आपण न कळत जरी आपल्या हाती घडली तरी आपल्याला ह्याचे भरपूर लाभ होतात. तर नक्कीच ही कथा आपण इथे का बघत आहोत किंवा का ऐकत आहोत, कारण महादेव हे भोळे शंकर आहेत. यांची आपण मनोभावाने किंवा अगदी नकळत सुद्धा पूजा केली ना, ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर ते आपल्या सदैव पाठीशी राहतात. त्यामुळे नक्कीच ह्या दिवशी जर का तुम्ही कुठलीही सेवा केली असेल तर ह्या सेवेचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्याचं जरा तुम्ही थोडा वेळ थांबा, त्याचा विचार करा आणि त्याचबरोबर वेळ जाऊ द्या. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडेल. त्या शिकाऱ्यासारखे तुम्हालाही आनंददायी जीवन जगायला मिळेल. तर कशी वाटली आजची ही महाशिवरात्रीची व्रतकथा हे मला नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा घरातल्या लोकांबरोबर, म्हणजे त्यांनाही या शिवरात्रीची व्रतकथाबद्दल माहिती होईल. तर आपण भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला लवकरच मिळतील. भेटूया परत एक पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. ओम नमः शिवाय.